बसा तुम्ही बस खाली. प्रथमतः मी नरेशजी देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रथमतः स्वागत करतो. सध्या सातारा जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये सध्याचं वातावरण काय बरं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे, पवारसाहेबांचाच माणूस आहे. मधल्या काही पिरियडमध्ये विक्रमसिंह पाटणकर की माझं दोघांचे खटकाखटकी उडली. सगळंच मला पाहिजे, सगळंच मी करतोय आणि करायचं तर काही नाही. जिल्हा काँग्रेस कमिटीतील आणि पाटण तालुका काँग्रेस कमिटीतील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये प्रवेश करतो आहे. खरं तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब हे तसे आमचे गेले 20-25 वर्षापासूनचे संबंधाचे आहेत, परंतु आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना, साहेब राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत असताना तरीही आम्ही एकमेकाच्या विचारानं कामं करत होतो. इथं इंडिया आघाडीची बैठक होत होत्या, आमच्या काँग्रेस कमिटीमध्ये बैठक होत होत्या. परंतु सध्या सातारा जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये सध्याचं वातावरण काय बरं नाही आहे. खरं बोलण्यापेक्षा मी बरं बोलतो आहे. खरं बोलायला गेलं तर 10 मिनटं 20 मिनटं अर्धा तास पुरणार नाही. परंतु त्यामुळं आपण समाजात काम करतो, समाजासाठी काहीतरी देणं लागतो, म्हणून आज या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निर्णय घेतला. यामध्ये आमच्यावर विश्वास ठेवून पाटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय LM पवारसाहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अरविंद गाडगेसाहेब, पाटण तालुक्याचे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सहकारी सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील साहेब. आता श्रीनिवास पाटील एक राष्ट्रवादीत आहेत, आता दुसरे श्रीनिवास पाटील आले साहेब आपल्याबरोबर. त्यामुळं ते महाराष्ट्र OBC सेलचे प्रदेश सचिव बबनराव पुजारी, आमचे पाटण तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट राजनजी भिशे, त्यांची एक दुसरी शिंदेसाहेब संघटना आहे महाराष्ट्र जनजागरण संघटना, त्यांचं पाटणमध्ये फार चांगल्या प्रमाणात काम आहे. त्यानंतर आमचे OBC विभागाचे अध्यक्ष होते, आता ते माजी झाले, यशवंत सुतार. BC विभागाचे आनंदा कांबळे साहेब, आमचे कोयना विभागाचे गेले 25-30 वर्ष कोयना विभागात काँग्रेस ज्यांनी ठेवत ठेवली ते विष्णू सपकाळ साहेब, वसंत कदम. पाटण शहरामध्ये शहर अध्यक्ष म्हणून ज्यांना आम्ही एका 10 मिनिटात नेमणूक दिली होती प्रदेश काँग्रेस कमिटी, असे दर्शन कंवर. आणि दर्शन कंवर साहेब असा माणूस एकटाच तो पाटणमध्ये सगळ्यांना भारी असतो, त्या लोकांना कोणाला ऐकत नाही, असं ते एक चांगला कार्यकर्ता आहे. असे सगळे कार्यकर्ते घेऊन आम्ही आज तुमच्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करतो आहे. मी प्रवेश करायचं कारण सांगतो की शशिकांत शिंदे साहेब आहे तो आपल्या जनसामान्यातला, आपल्या सामान्य घरातला माणूस आहे आणि त्यांना कोणीही रात्री 12 वाजता जाऊन आपण भेटू शकतो, बोलू शकतो, काम सांगू शकतो. आणि त्यांचा एवढा कामाचा झपाटा मोठा आहे, मी डोळ्यानं बघितलेलं आहे, मी बघतोय, मी साक्षीदार आहे त्या काही गोष्टींचा, की ज्याचं काम असेल तिथं स्वतः कलेक्टर साहेब असू दे, SP साहेब असू दे किंवा कोणी असू दे अधिकारी, ज्या माणसाचं काम आहे त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्याकडे जाणार, ते काम करून घेणार. असे शशिकांत साहेबांचं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेससारख्या, शरद पवार गटासारख्या एका पक्षाला मिळालं आणि ते नेतृत्वाच्या खाली आपण काम करावं. म्हणून आमच्या सर्वांची इच्छा झाली साहेब की तुमच्या नेतृत्वाखाली काम केलं तर आम्हाला पण भविष्यात कुठेतरी चांगले दिवस येतील. आणि म्हणून आम्ही आज तुमच्यावर विश्वास ठेवून आज हे सगळे पाटण तालुक्यातली काँग्रेस, आता पाटण तालुक्यातली काँग्रेस
संपली असं मी म्हणणार नाही, आहे काँग्रेस. परंतु आम्ही सगळे पदाधिकारी आज तुमच्यावर विश्वास ठेवून, साहेब तुमच्या खांद्यावर मान ठेवून आज बाहेर पडलेलो आहे. आमचा विश्वासघात होणार नाही, आम्हाला ह्यापुढे न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रथमतः मी नरेशजी देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रथमतः स्वागत करतो. खरं म्हटलं तर आज या पक्षामध्ये वेगळा कार्यक्रम होतो आहे. काँग्रेसचेच माझे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे. खरं म्हटलं हा निर्णय जो आहे तो काही दिवसापासून राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि हे पक्षप्रवेश होत असताना अनेक पक्षाची मंडळी भाजपमध्ये जात आहे आणि भाजपमध्ये जात असताना ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा कायम जोपासला त्या कार्यकर्त्यांना काम करण्याच्या संदर्भामधली संधी मिळावी आणि पाटणमध्ये एक वेगळ्या प्रकारचं पक्षाची उभारणी व्हावी म्हणून देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चव्हाण साहेबांच्या विचाराच्या असलेल्याच काँग्रेसच्या विचाराच्याच असलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा काय पक्ष महाविकास आघाडीमधला असला तरी पक्ष फोडण्याचा हा प्रयत्न नाही, कारण पाटण तालुक्यामध्ये एक संघर्ष उभा राहिलेला आहे. तो संघर्ष उभा करत असताना कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे, पक्षाची त्याला ताकद मिळाली पाहिजे, पक्षाची शक्ती मिळाली पाहिजे. अशा प्रकारची विचारसरणा करून या ठिकाणी मग पाटणकरांचा असेल, शंभूराजे देसाई असतील, इथे त्यांचे पक्ष आणि गट आहेत. कालपर्यंत विक्रमसिंह पाटणकर आदरणीय पवारसाहेबांच्या अगदी जवळचे विश्वासातले सहकारी म्हणून या महाराष्ट्रामध्ये पाहिले. सत्यजित पाटणकर आमच्यावर अनेक वर्षाचे सहकारी म्हणून काम करत होते. राजकीय बदलामध्ये सत्तेची सरावड होते, सत्तेचा राजकारणाचा वापर होतो, दुरुपयोग होतो, दबावतंत्र होतं, राजकीय समीकरणं बदलतात आणि मग काही कारणास्तव असलेले आमचे सहकारी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे त्याग करून इतर पक्षामध्ये सामील झाले आणि पाटण तालुक्यामध्ये एक राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण झाली. मला अभिमान आहे आमच्या राजाभाऊ काळेंचा की पहिल्यापासून पक्षाची एकनिष्ठ राहिलेला माणूस आजपर्यंत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला, चित्र राजाभाऊ काळेंच्याकडून पाहायला मिळालं. आणि मग त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढली पाहिजे. पक्षाच्या राजकारणामध्ये भूमिका घेत असताना या सातारा जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांचा आणि चव्हाण साहेबांचा विचार हा ठेवत राहिला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने, कारण तिथे मानणारा जो गट आहे, तिथे मानणारी लोक आहेत ती पवारसाहेबांवर नितांत प्रेम करणारी आहेत. आमचा माथाडी कामगार असेल किंवा तिथे डोंगरी भागामध्ये असणारा जनता असेल, ही जनता नेहमी पवारसाहेबांवर प्रेम करत होती आणि मग पवारसाहेबांच्या विचाराची असलेल्या भविष्यकाळामध्ये वाटचाल करावी अशा प्रकारचा निर्णय नरेशजी देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला. आणि हा निर्णय घेताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मी त्यांना तोच प्रश्न विचारला की आपण येत असताना काँग्रेस पक्षाच्या बाबतीमधली भूमिका काय असेल. त्यांनी एवढंच सांगितलं की पक्षाची मी प्रामाणिकपणाने इतके वर्ष काम केलेलं आहे, पृथ्वीराज बाबांशी पण काम केलेलं आहे. मी पक्ष बदलतो याचा अर्थ मी माझे विचार बदलत नाही. मी त्याच पक्षाची आघाडीशी निगडीत, पण भविष्यकाळामध्ये त्या पाटण तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना ताकद मिळाली पाहिजे आणि तिथल्या जनतेचा पाठिंबा हा पवारसाहेबांच्या पाठीमागं असेल तर भविष्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी तो कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे. म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची सूचना केल्यानंतर मी या सर्व नेत्यांना या ठिकाणी पक्षामध्ये आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्यांचं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की नरेश देसाई आणि पवारसाहेब आपल्या सगळ्यांचं कामकाज मी पाहिलेलं आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा नरेश देसाई काम करतात तेव्हा पक्षाची असलेली जिल्हा स्तरावरची सरचिटणीस म्हणून त्यांनी बांधलेली बांधिलकी आणि प्रत्येक घडामोडीमध्ये त्यांचा असलेला सहभाग मी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये आल्यानंतर त्यांचा तिथला अनुभव माझ्या पक्षाच्या आत्ताच्या वाढीला 100% या ठिकाणी यशस्वी करेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी या ठिकाणी टाकतो. आणि वस्तुस्थिती आहे, शेवटी पदापेक्षा कार्यकर्ता किती मेहनत करतो याला महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं तशा प्रकारचं काम आत्ताही कोऑर्डिनेटर म्हणून नरेश देसाई तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने प्रामाणिकपणाने केलेला आहे. त्याचा फायदा मला आज सगळीकडे आबादी असं नाही आहे, सगळीकडं फोडी चालू आहे. मी कधीतरी हा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रामध्ये इतक्या लोकप्रियतेने काम केलेलं जर भाजप असेल, महायुतीने एवढं लोकप्रियतेने काम केलेलं आहे, विधानसभेमध्ये फुल मेजॉरिटी मिळालेली आहे, तरीसुद्धा आता हे पक्ष अजून का फोडतात हा प्रश्न मला सतावतो. तुमची जर एवढी लोकप्रियता असेल व दुसऱ्याच्या पक्षातले नेते अद्यापही तुम्ही फोडण्याचा प्रयत्न का करतात हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्याला उत्तर एकच आहे की जनतेमध्ये या पक्षाच्या बद्दलची नाराजगी इतकी आहे की फक्त लोकशाहीतून निवडणुका झाली त्यांचे डिपॉझिटसुद्धा राहणार नाही एवढा विश्वास सामान्य जनतेच्या मनातला मला आहे. आणि म्हणून ही लढाई आहे. या लढाईच्या समोर जात असताना संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना परिणामाचा विचार करावा लागणार नाही. त्या भूमिका आपण बघतो. आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने सरकार चाललेलं आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निंकून येऊ शकतो, कुठल्याही यंत्रणेचा वापर करून येऊ शकतो अशा प्रकारचा फाजील आत्मविश्वास महायुतीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून त्या संदर्भामधले निर्णय घेत असताना आपल्याला शून्यातून पक्ष बांधायचा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला महाराष्ट्रात कुठला असेल तर सातारा जिल्हा आहे. आता तो बालेकिल्ला फोडण्यासाठी सगळे यंत्रणा सगळे तंत्र पक्षाच्या महायुतीने वापरले आणि तशा प्रकारची फोडाफोडी केलेली असली तर मला अभिमान आहे. मी आता जिल्ह्याचा आढावा घेतो आहे. त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता आजही पवारसाहेबांच्या पक्षाच्या पाठीमागं आहे. आता दावलीची लोकं माझ्याकडे इथं आता आलेली आहेत, खंडाळ्याची मगाशी आलेली होती, वाईची आलेली आहे, मान खटाव वगैरे सगळीकडे आपण आता नवीन बांधणी नवीन लोकांना पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिलेला आहे. थोडे कष्ट होईल. 100% तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यातला निर्णय होणारा जो निकाल आहे तो राष्ट्रवादी शरद पवारशिवाय होणार नाही एवढा मी तुम्हाला खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मी तुमचं स्वागत करतो. मी एवढंच सांगेन, मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही. ज्यांनी पक्षावर विश्वास टाकलेला आहे त्यांना कधीही मी या पक्षात आलो आणि चूक केली असं वाटणार नाही. एवढं काम करण्याची जबाबदारी माझी असेल.